गणेशाय नमः. नमस्कार. ओम भक्ती सागरमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहात अष्टविनायकाची कथा. यातील ही 8वी कथा. 8वा गणपती हा पालीचा श्री बल्लाळेश्वर आहे. भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते आनंद चतुर्दशी या काळात श्री गणेशाचा उत्सव 8ही ठिकाणी केला जातो. प्राचीन काळी म्हणजे कृतयुगात सिंधू देशातील कोकण पाली गावात कल्याण नावाचा एक व्यापारी राहत होता. त्याच्या पत्नीचे नाव इंदुमती. काही दिवसांनी त्यांना मुलगा झाला. त्याचे नाव बल्लाळ. बल्लाळ जसजसा मोठा होऊ लागला तसतसा त्याचा गणेश मूर्ती पूजनाकडे अधिक ओढा दिसू लागला. हळूहळू तो गणेश चिंतनात रमू लागला. त्याच्या मित्रांनाही गणेश भक्तीचे वेड लागले. बल्लाळ आपल्या मित्रांसह रानात जाऊन गणेश मूर्तीचे भजन पूजन करू लागला. बल्लाळच्या संगतीने मुले बिघडली अशी ओरड गावात सुरू झाली. लोक कल्याण शेठजीकडे जाऊन बल्लाळने आमच्या मुलांना बिघडवले अशी तक्रार करू लागले. आपला मुलगा इतक्या लहान वयात भक्ती मार्गाला लागला आणि त्याने आपल्याबरोबर इतर मुलांनाही वाईट नादाला लावले या विचाराने कल्याण शेठजीला राग आला. त्या रागाच्या भरात तो एक भला मोठा सोटा घेऊन बल्लाळ ज्या रानात होता तेथे गेला. तेथे बल्लाळ आपल्या सवंगड्यासह गणेश मूर्तीची पूजा करीत होता. सारेजण गणेशाचे भजन करीत होते. बल्लाळ गणेशाच्या ध्यानात अगदी रंगून गेला होता. ते पाहून कल्याण शेठजीच्या पायाची आग मस्तकाला गेली. तो ओरडत शिव्या देत तेथे धावला. त्याने ती पूजा मोडून टाकली. गणेशाची मूर्ती फेकून दिली. इतर मुले भीतीने पळून गेली. पण बल्लाळ मात्र गणेश ध्यानात मग्न होता. कल्याण शेठजीने बल्लाळास सोट्याने झोडपून काढले. बल्लाळ रक्तबंबाळ झाला, बेशुद्ध पडला. पण कल्याणला त्याची दया आली नाही. त्याने बल्लाळला तशाच अवस्थेत एका झाडाला वेलींनी बांधून ठेवले. कल्याण शेठ रागाने म्हणाला, येऊ दे तुझा गणेश, आता तुला सोडवायला. घरी आलास तर ठार मारीन. तुझानी माझा संबंध कायमचा तुटला असे म्हणून कल्याण शेठ निघून गेला. थोड्या वेळाने बल्लाळ भानावर आला. त्याचे शरीर ठणकत होते. तशा स्थितीत त्याने गणेशाचा धावा केला. हे देवा, तू विघ्ननाशक आहे. तू आपल्या भक्तांची कधीही उपेक्षा करीत नाही. ज्याने गणेश मूर्ती फेकली व मला मारले तो आंधळा, बहिरा, मुका व कुष्ठरोगी होईल. आता तुझे चिंतन करीतच मी देहत्याग करीन. बल्लाळचा धावा ऐकून विनायक गणेश ब्राह्मण रूपात प्रकट झाला. बल्लाळचे बंध तुटले. त्याचे शरीर होते तसे सुंदर झाले. गणेश बल्लाळला म्हणाला, तुला ज्याने त्रास दिला त्याला याच जन्मी नव्हे तर पुढच्या जन्मीसुद्धा अपार दुःख भोगावे लागले. तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे. तू माझ्या भक्तीचा प्रवर्तक, श्रेष्ठ आचार्य व दीर्घायुष्य होशील. आता तुला हवा तो वर माग. तेव्हा बल्लाळ म्हणाला, तू याच ठिकाणी कायमचे वास्तव्य करावेस व आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण कराव्यास. ही भूमी गणेश क्षेत्र म्हणून प्रसिद्ध व्हावी. तेव्हा गणेश म्हणाला, तुझ्या इच्छेनुसार मी येथे बल्लाळ विनायक या नावाने कायमचे वास्तव्य करीन. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला जे भक्त येथे येतील त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील असा वर देऊन गणेश जवळ असलेल्या एका शिळेत अंतर्ध्यान पावला. ती शिला आज बल्लाळेश्वर या नावाने प्रसिद्ध आहे. बल्लाळेश्वर गणपतीचे हे स्वयंभू स्थान आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून गणपतीची सोंड डाव्या बाजूला आहे. गणेशाचे कपाळ विशाल असून डोळ्यात हिरे आहेत. मंदिर चिरेबंदी आहे. मंदिरात प्रचंड घंटा असून ती चिमाजी अप्पांनी अर्पण केली आहे. स्थान रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात असून सुधागड या भव्य किल्ल्याच्या पार्श्वभूमी व अंबा नदीच्या निसर्गरम्य सानिध्यात बल्लाळेश्वराचे मंदिर वसलेले आहे. तेथे जाण्यासाठी पाली खोपोलीपासून 38 किलोमीटर अंतरावर आहे, तर पुण्यापासून 111 किलोमीटर अंतरावर आहे. खोपोली पुणे रस्त्यावर पालीस जाण्यास रस्ता फुटतो, तर पनवेल
गोवा या राष्ट्रीय महामार्गावर वाकणपासून पालीस रस्ता जातो. तुम्हाला कोणत्या देवांची कथा ऐकायची आहे त्यासाठी कमेंट करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक व शेअर करा. धन्यवाद.